नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. तिकोडे साहेब, आज आपण तहसील कार्यालयात आलात आणि काय मुद्दा होता आणि आपलं चर्चा तहसीलदार साहेबांशी झाली, कशा प्रकारे झाली आणि काय तुम्हाला त्यात त्यांनी आव्हान दिलंय आणि तुम्हाला प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर मिळाले? तसे आमचे कम से कम 11 मुद्दे आहेत. त्या 11 मुद्द्यांमध्ये फार महत्वाचा विषय म्हणजे जे आहे की अंत्योदयाची जी दुकानं जे आहेत रेशनिंग कार्डचे, ते कम से कम 8 तास चालू असले पाहिजेत. दुसरी गोष्ट की खाली एक खिडकी योजना चालू झालेली आहे, त्या एक खिडकी योजनामध्ये अर्ज स्वीकारले पाहिजेत आणि जे ऑनलाईन बाहेर केले जातात किंवा स्वतः केले जातात, तर ते जे ऑनलाईन केलेले रेशन कार्ड आहेत किंवा ते जे प्रकरण आहे ते त्यांनी कार्यान्वित करून त्याच्यावर पुन्हा ते हे करायला पाहिजे. परंतु त्या सगळ्या गोष्टी स्टॉप होतात आणि इतर ठिकाणावरून आलेले जे रेशन कार्डाचे अर्ज वगैरे आहेत त्यांच्यावर प्रक्रिया होते आणि त्या लोकांना 1 महिन्यामध्ये आरसी सुद्धा मिळली, रेशन कार्ड सुद्धा दिलं जातं, परंतु इतर लोकांना रेशन कार्ड मिळत नाही. तर तो जो भेदभाव चालू आहे तो भेदभाव बंद झाला पाहिजे आणि खरंच पात्र लाभार्थ्याला रेशन कार्ड मिळालं पाहिजे आणि दिव्यांग लोकांना, दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. अशा मुद्द्यांवर आमची माननीय तहसीलदारांबरोबर चर्चा झाली. तहसीलदारांनी आम्हाला समर्पक आणि आमचं समाधान होईल अशा प्रकारची चर्चा त्यांच्याबरोबर झाली आणि त्यांनी आम्हाला 3 तारखेला पुन्हा पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत ते आजारी असल्या कारणाने आज ते उपस्थित राहू शकले नाही, म्हणून त्यांनी आम्हाला 3 तारखेला या म्हणून असं प्रकारचं पत्र दिलं होतं. परंतु साधारणतः आम्ही 1 महिना अगोदर जेव्हा पत्रव्यवहार करतो आणि 15 दिवसानंतर त्याच्यावर आम्हाला 15 दिवसा अगोदर त्याची तारीख दिली जाते आणि नंतर अचानक 1 दिवसानंतर 3 तारखेला या असं म्हटलं जातं, तर तशा पद्धतीने या किमान कुठल्याही योजनेवर किंवा कुठल्याही याच्यावर काम जर करायचं असेल तर किमान 7 दिवसाचा वेळ दिला जातो. त्या 7 दिवसावर त्याच्यावर प्रक्रिया होते. आता एवढा वेळ आम्हाला मिळाला पाहिजे, परंतु 1 दिवसात तुम्ही तारीख बदली करणार आणि निर्णय बदली करणार तर ते चालणार नाही. म्हणून आम्ही तहसीलदारांना विनंती केली. त्यांनी आम्हाला आजच्या तारखेनुसार त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली आणि आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं आणि सांगितलं की तुमचे जे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही मार्ग काढू आणि तुम्हाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्यासाठी पदयात्रा आंदोलन करू देऊ नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही पुरवठाधिकाऱ्यांना देऊ आणि तुमच्या सगळ्या लोकांचे काम जर अडले असतील कुठे तर त्यांनी आम्हाला त्या सगळे प्रकार माझ्याकडे आणून द्या. आम्ही ते पुरवठा शाखेत पाठवून ते तुमचे काम मार्गी लावण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनं आपण किती पट त्यांचं अभिनंदन करणार आहात? या त्यांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन दिलं आणि ह्या त्या कामाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांनाही सूचना दिल्या, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार आहात त्या तहसीलदार साहेबांना? पुरवठा कार्यालयामध्ये कोणाशी आमचं काय तसं आमचं त्यांच्याबरोबर भेदभाव किंवा त्यांच्याबरोबर असं काही राग वगैरे आहे नाही, परंतु ज्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे त्यांनी सर्वसामान्य माणसाची अडचण जाणली पाहिजे आणि त्यांच्याकडे त्यांचे अधिकार आहेत, त्या अधिकाराला वापर करून त्या लोकांना न्याय देऊन त्यांना त्या योजनेचा लाभ दिला पाहिजे किंवा त्या सुविधा त्याला देण्यासाठी त्यांना बसवलेलं आहे. तर त्या लोकांनी तशा पद्धतीने काम करायला पाहिजे असं आमचं मत आहे. मसूद हक्कानी साहब, आप जो प्रवक्ता हो प्रजा स्वराज पक्ष के, ये मुद्दे को लेकर, ये मुद्दा अहम मुद्दा है, हर लोगों को निगड़ित है और ये रेशनिंग कार्ड के बारे में वो आपको क्या लगता है और न्याय देने का काम तहसीलदार हकीकत कर रहे हैं, ये आपको दिखाई दिया, तो इनके बारे में और ये लोगों के हित के लिए अपने काम कर रहे हैं, क्या लगता है आपको? जैसा कि स्वराज पार्टी द्वारा जो है 11 मुद्दों को लेकर के हम लोगों ने अवगत कराया था माननीय जिलाधिकारी महोदया को, और जिलाधिकारी महोदया ने तत्काल प्रभाव से जो है एक पत्र लिख करके माननीय तहसीलदार महोदय को लिखा कि इसके बारे में अन्ना पराठा आपूर्ति अधिकारी से जो है सारी जानकारी ली जाए कि आखिर क्यों काम क्यों नहीं हो रहे हैं. मामला ये है कि वसई आपूर्ति अधिकारी जो है उसकी उदासीनता और लापरवाही के कारण जो है जो अनुत्तरदायी और प्राथमिकता श्रेणी में आने वाले
जो पात्र हैं, ऐसे हजारों पात्र जो अपने अधिकार से वंचित हैं। चूंकि ये आपूर्ति अधिकारी की लापरवाही है और अफसोस ये होता है कि ये कार्यालय, आपूर्ति अधिकारी का कार्यालय वसी तहसीलदार के ही अंतर्गत आता है, नीचे ही। चूंकि ये सारे मामले से हम लोगों ने अवगत करवाया, माननीय तहसीलदार महोदय ने बहुत ही गंभीरता से उन सारे मुद्दों को सुना है और समस्या का समाधान करने का आश्वासन हम लोगों को दिया। और हम लोगों को विश्वास है कि जिस तरह से उन्होंने हमारे साथ व्यवहार किया और हमारे मुद्दे को सुना है, हमें विश्वास है कि जो है वो समस्या का समाधान करने का पूरा जो है काम करेंगे। और अभी हम लोगों को 3 तारीख को, चूँकि 3 अगस्त को फिर जो है माननीय तहसीलदार महोदय ने कहा है कि आप लोग यहाँ पर उपस्थित हों। चूँकि अन्ना पुराटा अधिकारी जो है सोनार साहब हैं, किन्हीं कारणों से उनकी छुट्टी पर है, तो उनके सामने भी जो है उन मुद्दों को लेकर के सामने चर्चा होगी। चर्चा होने के बाद अगर संतोषजनक हमें विश्वास मिलता है और कार्य होते हैं, तब तो हमारा जो है कार्यक्रम जो 9 क्रांति दिवस के अवसर पर 9 अगस्त को है, तब तो हम स्थगित करेंगे। और अगर इन मुद्दों पे काम नहीं होता है तो हमारा जो कार्यक्रम सुनिश्चित है 9 अगस्त को जो है हम लोग तहसीलदार महोदय कार्यालय से जो है पदयात्रा करके पालघर जो है कलेक्टर महोदय से जाकर फिर एक ज्ञापन देंगे उनको और अपनी समस्या को बताएंगे। साहेब, आपण बी एक मुद्दा उपस्थित केला होता तहसीलदार साहेबांना आणि गंभीरता होता आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आपल्यावर चांगलेच मार्गदर्शन केलं आणि नक्कीच तुमचं काम होईल अशा प्रकारे ठामपणे सांगितलं. काय वाटतं आपल्याला? बाबू वाल्मिकी बोलतो, प्रासंपर्क प्रमुख आहे मी दिव्यांगांबद्दल विषयावर मी हे गोष्ट सांगितलंय. दिव्यांगांबद्दल जे अत्यंत कार्ड आहे ते टाइमवर त्यांना भेटत नाही त्या विषयावर. आणि काय सामाजिक जे नॉर्मल आहे त्यांच्या पण 6-6 महिने 8-8 महिन्यात ते राशन कार्डसाठी विचारायला गेलं तर काय बोलत नाही, त्यांना काय आता पताच नाहीये. म्हणजे त्यांनी फुटाफ केलाय नाही केलाय म्हणून झालाय नाही असं हे मुद्दा मी घेतला. आणि एक गंभीर मुद्दा हे आहे की नॉर्मल माणूस अप्लाय केल्यानंतर पण त्याला 5-6 महिन्यामध्ये राशन कार्ड भेटत नाही, पण दलालकडे दिलं, एका एजंटकडे दिलं, 1 महिन्यामध्ये ते आणून देतं राशन कार्ड. हे पण मी तहसीलदारशी डिस्कस केलं आणि सांगितलं त्यांच्याशी आणि त्यांना निवेदन केलं की हे सर्व कार्य बंद व्हायला पाहिजे. आणि जे दिव्यांग आहे, मेन दिव्यांगासाठी जे कष्ट होता, दिव्यांगाचा जे खाली विंडो बनवलाय त्याप्रमाणे चुकीचे आहे, तर त्याने त्याच्यावर पण निर्माण केलं आहे आणि सहमत दिले. आता 3 तारीखला मीटिंग ठेवलं, त्यामध्ये आम्ही सर्व येऊया आणि जे समाधान आमचं झालं नाही तर आम्ही 9 तारीखला 9 ऑगस्टला आम्ही आंदोलन करूया. ह्या ठिकाणी 5:30च्या नंतर दलाल लोक येतात आणि कार्डचं सगळे करून घेतात आणि त्या मुद्द्यावरती भरपूर काही झालेलं आहे, पण आजपर्यंत त्याच्यावर कारवाई केलेली झालेली नाहीये. तर याच्यावर आपण काय बोलणार आहे ठामपणे आणि ह्याच्यावर कशा प्रकारे तुम्ही लढणार आहात? तेच मुद्दा मी सांगितला तहसीलदारना, तर ते काय सांगितलंय की आम्हाला एखादा पुरावा आणून द्या. पुरावा आणून दिल्यानंतर पण काय नाही होणार आहे, मला माहिती आहे त्याची. मी त्या समोर त्यांच्या तोंडावर सांगितलं की पुरावा दिल्यानंतर पण काय बंद होत नाही. ते बोलतात मला आम्हाला पुरावा आणून द्या. एक बंद करणार तर 4 दुकान उघडणार अजून नाही लोक, दलाल लोक. ते सांगितलं पण त्यांना, हे मुद्दा मी मांडला त्यांच्याशी. वाटत नाही की आपल्याला सीसी कॅमेरा सगळीकडे लावल्यानंतर बी असे पुरावा मागत असतील तर काय वाटतं आपल्याला? सोय पाहिजे. जब मामले से अवगत करा दिया है इन्होंने कि दलाल के माध्यम से कार्य हो रहे हैं, तो ये खुद तहसीलदार महोदय को सोचना चाहिए कि अब कोई गोपनीय तरह से उसको पता लगाएं कि अगर आखिर ये मुद्दा उठ रहा है कि दलालों द्वारा काम किया जा रहा है, तो माननीय तहसीलदार महोदय को गोपनीय तरीके से उसको पता लगाना चाहिए, ना कि हमें बोलना चाहिए, ना कि हमें बोलना चाहिए. क्योंकि आपको अवगत करा दिया गया इस मामले से. और मामला ये है क्योंकि दुकान, जो राशन की दुकान है, वो